थँक गॉड आय एम फॅट. हो, तर किती क्यूट आहे. स्ट्रेस येत होता म्हणून खाणं चालू होतं आणि खाणं चालू होतं म्हणून स्ट्रेस येत होता. माय टेम्पररी मोटिवेशन. वाय स्ट्रॉंग पाहिजे सारखे हाल होतात. क्विक रिझल्ट नकोय. मला ना लाईफस्टाईल चेंज करायचं आहे. थँक गॉड आय एम फॅट. Because this is the first time I chose myself over everything. I really feel की मी माझ्या past experiences ची थोडीशी glimpse तुमच्यासोबत शेअर करा. I was always a fat kid back then in school days. जेव्हा मला लोक म्हणायचे ना, हो तू किती क्यूट आहे, तू किती बबली बबली, तू किती गोलू मोलू आहे. मला तेव्हा ते खूप नॉर्मल वाटायचं आणि मला वाटायचं की यार किती छान बोलतात ते माझ्याबद्दल. बट आय रिपीट बट जेव्हा मी कॉलेजमध्ये आले, मी ॲज अ पर्सन खूप चेंज झाले माय बिहेवियर बिकॉज फर्स्ट टाइम आय स्टार्टेड कम्पेअरिंग माय सेल्फ विथ अदर गर्ल्स. सो जेव्हा बाकीच्या मुली त्यांच्या मोठ्या मोठ्या ग्रुप ऑफ फ्रेंड्स सोबत इकडे तिकडे उभं राहून खाक्या खिकी खूप खूप करायच्या या फिर त्यांचं जे ग्रुपिझम बनायचं, तेव्हा मला हमेशा वाटायचं की मी का नाही पार्ट होऊ शकत त्यांच्या ग्रुपचा. वाय दिस. ड्युरिंग दोज टाइम मी माझं 25 kgs वेट लॉस केलेलं ड्युरिंग 8 months ऑफ स्पॅन. आय स्टील रिमेंबर दिवाळीचा टाइम आलेला आणि तेव्हा माझ्याकडनं जी चूक झाली ती आतापर्यंत मी भोगतीये. I allowed myself to indulge in my favorite snacks like चिवडा, चकली, शंकरपाळी, all of that. प्रॉब्लेम हा नव्हता की मी खाल्लं. प्रॉब्लेम हा होता की मला कळलं नाही वेअर टू स्टॉप. व्हॉट इज पोर्शन साईज हे असलं काय आपल्याला माहित नव्हतं. मला बस आवडलं आणि खरं सांगू तेव्हा ना काय मेजर चूक झालेली की मला असं, कारण मी एकदम 25 किलो कमी केलं होतं, त्याच्यामुळे मला ना ओव्हर कॉन्फिडन्स आला होता की यार ठीक आहे ना, 1 दिवस खाते, ठीक आहे ना, 4 दिवस खाते, ठीक आहे ना, 1 वीक झाला. असं होत होत ना डेजचं वीक्सचं मंथपर्यंत गेलं आणि नंतर कळत होतं की हा आता थोडासा वेट गेन व्हायला स्टार्ट झालंय. त्याच्यानंतर माझा विशियस सायकल स्टार्ट झालं. स्ट्रेस येत होता म्हणून खाणं चालू होतं आणि खाणं चालू होतं म्हणून स्ट्रेस येत होता. कारण कुठे ना कुठे मला माहित होतं की ओ माय गॉड, आय एम गेनिंग माय वेट अगेन. आफ्टर दॅट आय नेव्हर स्टॉप ट्राईंग टू लूज माय वेट, बट येस आय नेव्हर स्टेड कन्सिस्टंट बिकॉज ऑफ माय टेम्पररी मोटिवेशन. ट्रस्ट मी गाईज, ड्युरिंग दिस जर्नी, जी जर्नी मला स्टार्ट करते त्या जर्नीमध्ये तुम्ही माझ्याकडनं कधीच मोटिवेशन हा शब्द नाही ऐकणार आहे. कारण हा एकदम फॅन्सी वर्ड आहे. फक्त तुमचा वाय स्ट्रॉंग पाहिजे. नॉट जस्ट बिकॉज की तुम्हाला वजन कमी करायचं आहे, पण लाईफमध्ये काही पण अचीव्ह करायचं असेल ना तुम्हाला, फक्त तुमचा वाय स्ट्रॉंग पाहिजे. मोटिवेशननी फक्त वाट लागते आणि माझ्यासारखे हाल होतात. ऑनेस्टली टेलिंग यू नाव. आता मला रिअलाइज होतं की जर मी आता ही रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेतली स्वतःला चेंज करण्याची, आय विल लूज मोर दॅन वेट दिस टाइम. ओके, फर्स्ट टाइम इन माय लाईफ मला क्विक रिझल्ट्स नको आहेत. मला ना लाईफस्टाईल चेंज करायचं आहे आणि त्यामुळेच मला माहिती आहे की मी हे एकटं नाही करू शकत आहे. आणि म्हणूनच मी हे रिअल टाईम ट्रान्सफॉर्मेशन जर्नी डॉक्युमेंट करते. कारण मला माहिती आहे माझ्यासारखे पण खूप सारे जण असतील जे याच सायकलमध्ये अडकलेले असणार किंवा असे भरपूरसे काही एक्सपिरियन्सेस त्यांना आलेले असणार. थँक्यू सो मच फॉर बिंग विथ मी अँड भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.